त्यामुळे असा एकतर्फी निर्णय मी देऊ शकत नाही. आपण माझ्या पत्नी आहात. जर माझ्या निवाड्याचं माप आपल्याकडे झुकलं तर तो निर्णय पक्षपाती ठरेल. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एखाद्या सामान्य व्यक्तीला का नाही विचारत? कारण तुमच्या दोघांच्या येण्यानं आणि जाण्यानं जर कोणाच्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर ती आहे ही मनुष्य जात. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाला पृथ्वीवरच समर्पक उत्तर मिळेल. भगवान विष्णूंचा निर्णय मान्य करून शनिदेव आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरले आणि आपला प्रश्न कोणाला विचारावा यासाठी शोध घेऊ लागले. वाटेत त्यांना एक ब्राह्मण भेटला. हे ब्राह्मण, मी शनिदेव आणि मी माता लक्ष्मी. आम्हा दोघांमध्ये श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झालाय. तुझ्या आयुष्यात लक्ष्मीला असलेलं अनन्यसाधारण महत्व तू शनिदेवांना पटवून दे. शनिदेवांच्या येण्यानं तुझ्या आयुष्यात निर्माण होणारी दुःख आणि माझ्या येण्यानं होणाऱ्या भरभराटीची, सुखाची त्यांना जाणीव करून दे आणि माझं श्रेष्ठत्व त्यांना मान्य करायला लाव. हे ब्राह्मण, लक्ष्मी देवींना प्राप्त करण्यासाठी चुकीच्या मार्गावर चाललेल्या व्यक्तींना त्यांच्या कर्माचं फळ देऊन मी पुन्हा योग्य मार्गावर आणतो. त्यामुळे माझं श्रेष्ठत्व लक्ष्मी देवींनी मान्य करावं. ब्राह्मण विचारात पडतो. कोणा एकाला श्रेष्ठत्व देणं हे मलाच महागात पडू शकतं. हे माता लक्ष्मी, हे शनिदेव, आपण दोघेही आमच्यासाठी श्रेष्ठच आहात. परंतु आपल्या या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मला थोडा विचार करावा लागेल. तोवर समोर दिसणाऱ्या वटवृक्षापर्यंत आपण जाऊन यावं अशी मी आपणास विनंती करतो. तोपर्यंत मी आपल्या प्रश्नावर विचार करू शकेन. ब्राह्मणाची विनंती मान्य करून शनिदेव आणि माता लक्ष्मी त्यांनी सांगितलेल्या वृक्षापर्यंत जाण्यास निघाले. ब्राह्मण विचार करू लागला. थोड्या वेळाने ते दोघे परत आले आणि त्यांनी ब्राह्मणास विचारणा केली. हे माते, हे शनिदेव, मी आपणास वृक्षापर्यंत जाण्याची विनंती केली. त्यावेळी माझ्या निदर्शनास आलेली गोष्ट अशी की आम्हा सामान्य माणसाच्या जीवनातून शनिदेव जेव्हा परत जातात तेव्हा ते अत्यंत चांगले वाटतात आणि लक्ष्मी देवी जेव्हा आपण आमच्या कष्टाचं फळ देण्यासाठी आमच्या आयुष्यात परत येत असतात त्यावेळी आपलं महत्व आमच्या लेखी शतपटीने वाढलेलं असतं. म्हणजेच शनिदेव, आपण जाताना आणि माता लक्ष्मी, आपण येताना आम्हाला प्रिय होता. लक्ष्मी देवींची अपेक्षेपेक्षा जास्त कृपा झाल्यानं उन्मत्त झालेल्या मनुष्य प्राण्याला थारावर आणण्याचं काम शनिदेव आपण करता. ज्यामुळे लोकांना त्यांच्या वागण्यातील चूक उमजून लक्ष्मी देवी आणि तुमचं श्रेष्ठत्व समजतं. त्यामुळे शनिदेव, आपण आणि माता लक्ष्मी, आपण दोघेही आमच्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहात. तुमच्या दोघांच्याही असण्याचा आणि नसण्याचा मनुष्य जातीवर अत्यंत गंभीर परिणाम होतो. त्यामुळे समस्त मानव जातीसाठी आपण दोघेही महत्वाचे आणि श्रेष्ठ आहात. ब्राह्मणाच्या या उत्तरानं माता लक्ष्मी आणि शनिदेव खचीत झाले. त्यांच्या मनामध्ये श्रेष्ठत्वावरून निर्माण झालेला अहंकार गळून पडला. ब्राह्मणाला धन्यवाद देऊन दोघेही अत्यंत समाधानानं स्वगृही परतले. ध्वनिमुद्रण चैतन्य येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, शुक्रवार पेठ, पुणे. चलत देखाव्याचे मूर्तिकार चंद्रशेखर